मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचे खास मिरची भजी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी 20 मिनिटात होते आणि अतिशय टेस्टी अशी ही मिरची भजी होतात। नक्की तुम्ही या उपवासाला ही मिरची भजी बनवून बघा। अगदी पोट भरेपर्यंत हा भरपूर असा हा उपवासाचा फराळ होतो। तर यासाठी मी मोठ्या साईजची मिरची घेतलेली आहे। मिरची छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। बटाटे छान बॉईल करून घेतलेले आहे। सांबार कट करून घेतलेला आहे। शेंगदाण्याचं पावडर जाडसर शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे। जिरेपूड आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर इथे मी पीठ घेतलेलं आहे। तर शेंगाड्याचे पीठ 1 वाटी, राजगिऱ्याचं एक पीठ 1 वाटी असे दोन्ही पीठ मी एकत्रच करून घेतलेले आहे। 5-6 हिरवी मिरची बारीक मिक्सरमधून याचं जाडसरचं वाटून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपण ही मिरचींना छान मधून कट करून घेऊ आणि या मिरचीच्या आतल्या बिया आपण काढून घेऊ। या मिरच्या खूप जास्त तिखट राहत नाही, त्यामुळे आपण ही छान भजी या मिरचीचे केलं तर खूप जास्त तिखट लागत नाही। तर याच मिरचीची भजी बनवा। आता अशा प्रकारे आपण सर्व मिरचीची अशी मधून काप करून घेऊ आणि बिया काढून घेऊ। अतिशय पटकन हा नाश्ता फराळ बनून तयार होतो। तर आपण नेहमी उपवासाला नुसते तेच फराळ खातो, तर काहीतरी वेगळं असं हे नक्की तुम्ही बनवून बघा। खूप छान वाटतात ही मिरची भजी। आणि बटाटे घातले आहे यामध्ये, बटाटे आणि शेंगदाणे, तर छान हेल्दीसुद्धा होतात आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटतात। अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत असे हे भजे होतात। तर बघा एवढं या मिरचीमधल्या बिया निघालेल्या आहे। तर सर्वात आधी आपण बटाटे किसून घेऊ। तुम्ही सुद्धा या उपवासाला नक्की अशी मिरची भजी बनवून बघा। अगदी पटकन होतात आणि खायलासुद्धा खूप छान वाटतात। तर बघा इथे मी छान हे बटाटे किसून घेत आहे। इथे बटाट्याचं पूर्णपणे छान किस झालेला आहे। आता हे बटाट्याचं किस आहे ना आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये हे मिरचीचं पेस्ट म्हणजे हे बारीक करून घेतलेले मिरचीचं ठेचा टाकून देऊ। जिरेपूड घालू, शेंगदाण्याचं पावडर घालू, वरून सांबार घालू। सांबार उपवासाला तुम्ही नसेल घालत तर नाही घातलं तरी चालेल, पण मी इथे घालत आहे। उपवासासाठीच मी म्हणून हे नाही करत आहे, असंच घरी खायला करत आहे, त्यामुळे मी इथे सांबारसुद्धा घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालू। तर आता हे सर्व व्यवस्थित मिश्रण छान मिक्स करून घेऊ। अगदी पटकन ही भजी होतात आणि मस्त वाटतात। बघा अगदी 20 मिनिटात हे भजी छान तयार होतात। तर बटाटे थोडे जास्त वाटले, तर मी इथे परत थोडं शेंगदाण्याचं पावडर टाकून देत आहे। पावडर खूप जास्त बारीक करायचं आणि छान जाडसरच करायचं, तर खाताना मस्त वाटते। शेंगदाण्याची तोंडात येते तर मी शेंगदाण्याचं पावडर असं जाडसरच केलेलं आहे। आता हे मिश्रण आहे ना या मिरचीमध्ये आपण टाकून देऊ आणि छान पॅक करून घेऊ। अशाच प्रकारे आपण सर्व मिरचीमध्ये हे मिश्रण टाकून देऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला हा उपवासाचा फराळ तयार होत आहे। तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात नक्की हे मिरची भजी करून बघा। तर इथे मी सर्व मिरचीमध्ये हा मसाला टाकून दिलेला आहे। आता या
शेंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ मी एक एक वाटी घेतलेलं आहे. यामध्ये आपण जिरेपूड, चवीनुसार मीठ घालू. अगदी थोडं थोडं पाणी मी इथे घालत आहे. खूप जास्त पाणी एका वेळेस घालायचं नाही आणि असं घट्टसरच आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ जर केलं तर हे मिरचीला लागणार नाही, त्यामुळे थोडं घट्टच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. इथे मी दोनच पीठ घेतलेलं आहे, शेंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ. तुम्ही साबुदाण्याचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. मस्त कुरकुरीत असे हे आपले मिरची भजे तयार होतात. तर हे मिश्रणाने व्यवस्थित छान जास्त वेळपर्यंत छान फेटत राहायचं. जेवढं आपण जास्त हे मिश्रण फेटू तेवढेच आपले छान ही भजे मस्त कुरकुरीत होतात आणि छान होतात. तर बघू शकता इथे मी हे मिश्रण छान मस्त फेटून घेत आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आपलं हे मिरची भजे होतात. तर इथे बघा हे राजगिऱ्याचं पीठ मी घेतलेलं आहे. तर आपल्याला हे जसं मिश्रण पाहिजे तसं हे झालेलं आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर आता इथे आपण एक एक मिरची या मिश्रणामध्ये टाकू आणि ही मिरची भज्याला आपण मिरचीला हे आपण मिश्रण लावून देऊ. तर बघा इथे अगदी व्यवस्थित हे लागलेलं आहे. खूप जास्त पातळ राहिलं तर मिरचीला हे मिश्रण लागत नाही, त्यामुळे एवढंच घट्ट ठेवायचं आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये एक एक भजी छान तळून घेऊ. छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे मिरची भजी छान दोन्ही साईडनी परतवून घ्यायची आहे. बघू शकता इथे आपले मिरची भजी मस्त तळल्या जात आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे मिरची भजी करून बघा. तर बघा मस्त इथे आपली मिरची छान तळलेली आहे. मिरची भजी मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण छान तळून घेऊ. अशाच प्रकारे आपण बाकी मिरची भजीसुद्धा तळून घेऊ आणि मस्त गरम गरम मिरची भजी आणि शेंगदाण्याची चटणीसोबत खूप छान वाटतात खायला. नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. अगदी सोप्या पद्धतीने ही मिरची भजी होतात आणि खास करून फराळाची मिरची भजी आहेत ही नक्की तुम्ही करून बघा या श्रावण सोमवारला. तर कशी वाटली तुम्हाला ही मिरची भजी? पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.